नमस्कार. माझी सखी सोबती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्याला व्रतवैकल्याचा महिना मानला जातो आणि हा महिना श्री विष्णूंना समर्पित आहे असा पुराणात उल्लेख आहे. या मार्गशीर्ष महिन्यात सगळ्यात महत्त्वाचे जे व्रत येते ते म्हणजेच चंपाषष्ठी. चंपाषष्ठी म्हणजे काय, किंवा मग याला खंडोबाचे नवरात्र असं का म्हटलं जातं, किंवा या वेळी काय काय पूजा केली जातात, किंवा कशाचा नैवेद्य दाखवला जातो, याची नेमकी विधी काय आहे, याविषयी आज आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. यावर्षी म्हणजे 2023 या दिवशी 13 डिसेंबर या दिवशी चंपाषष्ठी या सणाची सुरुवात आहे. जेव्हा मार्गशीर्ष अमावस्या संपते आणि पहिली जी प्रतिपदा येते त्या दिवशीपासनं ते षष्टीपर्यंत हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो, किंवा मग अगदी थाटामाटाने हा संपूर्ण महाराष्ट्रभर, किंवा मग ज्या ज्या ठिकाणी खंडोबाचे स्थान आहे किंवा मंदिरं आहेत त्या ठिकाणी हा सण साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाषष्ठी असं म्हणतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबाचं अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणेच षडरात्र उत्सव सुरू होतो आणि याची सांगता होते ती म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपाषष्ठी. तर हा सण का साजरा केला जातो? मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटापासून मुक्त केलेला हा दिवस म्हणून हे जे युद्ध होतं ते हे 6 दिवस चाललं होतं. म्हणूनच मल्हारी मार्तंड भैरवाचा षडरात्र उत्सव हा सण साजरा करण्याची तेव्हापासनं प्रथा पाडण्यात आली. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत हा सण साजरा केला जातो. नवरात्रीप्रमाणेच या दिवसामध्ये सुद्धा जेजुरीला हा उत्सव खूप भक्तिभावाने साजरा केला जातो. मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं कुलदैवत आहे. घरोघरी नवरात्रीप्रमाणेच खंडोबाचा कुळाचार केला जातो. घरोघरी आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजेत सुगट व देवाचे टाक किंवा मग घट मांडले जातात. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा घटावरती लावल्या जातात. या षडरात्र उत्सवामध्ये 6 दिवस अखंड दीप प्रज्वलन केलं जातं. ज्या पद्धतीने आपण नवरात्रामध्ये सतत दीप प्रज्वलन करतो किंवा मग 9 दिवस 9 रात्र असं दीप प्रज्वलन करतो, तर खंडोबाचं जे षडरात्र आहे म्हणजे 6 दिवस 6 रात्र त्या दिवशी हा दिवा अखंड प्रज्वलित असतो. जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या प्रत्येक देवळामध्ये हा खंडोबाचा उत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो. तर हे व्रत कसे करायचे? ज्या दिवशी घटस्थापना करून नंदादी प्रज्वलन केले जाते, यासह या 6 दिवसामध्ये मार्तंड भैरवाचे मल्हारी महात्म्य याचा पाठ केला जातो. नवरात्रीप्रमाणेच याही उत्सवात उपवास करून एकाच वेळी जेवण केले जाते. याला एकभुक्त व्रत असं म्हटलं जातं. खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार आहे, त्यामुळे या काळात दररोज शिवलिंगाचे दर्शन घेतले जाते. आपल्या घरी अन्नदान करावे, याला वाघ्या मुरळीला भोजन देणे असं सुद्धा म्हटलं जातं. चंपाषष्ठीला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो. जागरण गोंधळ सुद्धा घातलं जातं किंवा मग तळी सुद्धा भरली जाते. तसेच नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेला कुत्रा यांची सुद्धा पूजा करून हा अर्पण केला जातो आणि खंडोबाची तळी सुद्धा भरली जाते. या उत्सवामध्ये किंवा या व्रतामध्ये अखंड मल्हारी सहस्त्रनाम स्तोत्र किंवा मल्हारी अष्टक किंवा मल्हारी सप्तशती पाठ सुद्धा केला जातो. हे 6 दिवस संपल्यानंतर जेव्हा षष्ठी येते तर चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरली जाते. तर तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याची पानं, पैसा, सुपारी, भंडारा, खोबरं हे पदार्थ ठेवले जातात. तामन सदानंदाचा येळकोट 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 घे जय मल्हार असं मोठ्याने 3 वेळा म्हणून हे ताट उचललं जातं. नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती केली जाते. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरं उधळलं जातं आणि यांचा प्रसाद वाटला जातो. यालाच तळी भरणे सुद्धा म्हटलं जातं. रविवार हा खंडोबाचा विशेष दिवस मानलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष असे महत्त्व आहे. मार्तंड मल्हारी हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारी याला खूप महत्त्व आहे.
चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानाई यांचा विवाह झाला होता. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपा षष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लांचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले होते. म्हणूनच चंपाषष्ठीचा हा सण खूप उत्साहामध्ये साजरा केला जातो. तर ही स्थाने नेमकी कोणती कोणती आहेत? महाराष्ट्रामध्ये कढे पठार किंवा मग जेजुरी किंवा याला कडे पठार असं सुद्धा म्हटलं जातं, निमगाव, पाली, पेबर म्हणजे सातारा, नळदुर्ग, शेंगूड, सातारे, माळेगाव अशी महाराष्ट्रामधील ही काही स्थाने आहेत. कर्नाटक मैलारपूर किंवा मग बिदर, मंगलसुरी, मैलारलिंग, देवरगुडू, मनमैलार असे खंडोबाचे आणखीन काही स्थान आहेत. खंडोबाचे नवरात्र म्हणजे खंडोबा हे अनेक कुटुंबाचे आराध्य दैवत आहे. खंडोबाने मणिमल्लाचा वध केला म्हणून याला मल्हारी असं सुद्धा म्हटलं जातं. मैलार तसेच म्हाळसाचा पती म्हणून म्हाळसाकांत, मार्तंड भैरव किंवा मग स्कंद पर्वतावरील खडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा या नावाने संबोधलंच जातं. स्कंद पर्वतावरील श्री शंकर आपल्या खडगासह मल्लासुराचा वध करण्यास आला. त्यावेळी खडगाला खंडा असे नाव पडले. हा श्री शंकराचा अवतार खंडामंडित झाला म्हणून याला खंडोबा या नावाने सर्वत्र ओळखू लागले. तर अशा पद्धतीने खंडोबाचा अवतार जेजुरी गडावर झाला. जेजुरी हे गाव पुण्याच्या अगदी 30 मैलावर आहे. पुणे पंढरपूर रस्त्यावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. मंदिरात असणाऱ्या राम मंदिराप्रमाणे एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण 1392 मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी बायजाबाई जेऊर यांनी बांधले याचा उल्लेख आहे. गडेकोटावर दोन्ही बाजूनी उघड्या असणाऱ्या 63 ओऱ्या आहेत. हे भव्य दिव्य जेजूर गडावरती मंदिर आहे. तर या मंदिरामध्ये सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत, बाजरीचा रोडगा असा नैवेद्य दाखवला जातो. खंडोबाच्या नैवेद्याला 8 महिने सोडून वांगी चालली जातात. म्हणजे चातुर्मास सोडला तर बाकी 8 महिने वांगी चालतात. महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपा षष्ठीच्याच दिवशी चालतो. चंपा षष्ठीस ब्राह्मण सुवासनीस भोजन, वाग्या मुरळीस भोजन घालावे. भोजनानंतर त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाचे वाहन कुत्रा व घोडा यांना सुद्धा खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य घेऊन जातात. जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण व वाग्या मुरळी कडून वारी खंडोबाची म्हणून त्यांना पानातून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात. तर वारी म्हणजे काय? काही घरातून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची सुद्धा प्रथा आहे. वारी अजूनही एक प्रकारे खंडोबाच्या रविवारी या पवित्र दिवशी काही घराण्यामध्ये मागितली जाते. तामण घेऊन 5 घरी वारी खंडोबाची म्हणत ओरडतात. साधारणपणे कोरडे पीठ वारीत दिले जाते. त्यांच्या घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजण ही भाकरी प्रसाद म्हणून सर्वजण खाल्ली जातात. तर अशा घरांमध्ये खंडोबाचा सतत आशीर्वाद लाभतो अशी मान्यता आहे. तर ही चंपाषष्ठीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.